महाराष्ट्रातील बऱ्यापैकी आमदार आणि खासदार लोक आहे ना खरंच हरामखोर आहे. हे जे बोलतात ना काही लोक, ते खरंच मला खरं वाटायला लागलंय. कारण हे खरंच निर्लज्ज नालायक हे आहेच. आणि हे लोक जे बोलतायत ते खरं आहे. याचं कारण काय माहिती का? गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई सारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही स्टॅच्यू आहे तो उभा करायचा आहे, त्याच्यासाठी एवढे तुम्ही पैसे खाताय. एकदा तर तो पडलाय, त्याच्या नावावरती तुम्ही पैसे खाताय. परंतु आज त्याच ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा बघायला गेलं तर मागून येऊन सुद्धा आज सर्व मराठी लोकांसाठीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानचे धाकले धनींचं जे काही हे या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण उभं राहत आहे, आमच्या सगळ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट या ठिकाणी उभी राहते. मग मला एकच प्रश्न आहे की माननीय आमदार महेशदादा लांडगेंसारखे व्यक्तिमत्व जर ह्या अशा गोष्टी करू शकताय, मग बाकीचे राजकारणी करताय काय? खरंच लोक तुम्हाला जे कमेंटमध्ये म्हणताय ना, तुम्ही हरामखोर आहेत, तुम्ही निर्लज्ज आहे, तुम्ही लाचखोर आहेत, हो हे तुम्ही सिद्ध करताय. आणि हिंदुत्वावरती, छत्रपतींच्या नावावरती मतदान करण्यापेक्षा किंवा त्याच्यावरती मतं मागण्यापेक्षा आधी खरंच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शंभू महाराज असतील त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात करा रे, आणि मग मतदान मागा.